दिवे लागणीच्या वेळी जाऊ नये मैत्रिणीच्या घरी. दिवे लागणीच्या वेळी जाऊ नये मैत्रिणीच्या घरी, ती तिच्या समाधीत असते. दिवसभराची अस्ताव्यस्तता आवरून एखाद्या तपस्व्यासारखी नुकतीच स्वयंपाकाकडे वळलेली. गॅसवर एका बाजूला थरथरणारा कुकर, दुसऱ्या बाजूला कढई मंद मंद स्वतःशीच खेळत बसलेली. गुंतलेलेही दिसतील ओल्या कणकेत एखाद वेळी तिचे दोन्ही हात. गुंतलेलेही दिसतील ओल्या कणकेत एखाद वेळी तिचे दोन्ही हात. तरी त्यावेळी ती असेलच असं नाही स्वयंपाकघरात. नजर आणि मन दोन्ही दिसतील खिळलेले खिडकी बाहेर कशावर तरी. नजर आणि मन दोन्ही दिसतील खिळलेले खिडकी बाहेर कशावर तरी. ही वेळ खरं तर रोजच तिला ओढून नेते दूर कुठेतरी आणि बांधून टाकते आठवणीतल्या कुठल्याशा खांबाशी. कुणी असेलही जरी आजूबाजूला, कुणी असेलही जरी आजूबाजूला, ती जुळलेली नसतेच कुणाशी. मोडू नये तिची ही तंद्री, मोडू नये तिची ही तंद्री आपणही आपल्या अचानक जाण्याने. मोडू नये तिची ही तंद्री आपणही आपल्या अचानक जाण्याने. दचकवूनही टाकू नये क्रूरपणे बाह्य जगाच्या कुठल्याशा प्रश्नाने. मोडू नये मोहाच्या कुठल्याशा झाडात रुतलेली तिची पत्थर नजर. निष्ठवू नये कवडशासारखा तिच्या हाती न येणारा कुठलासा सोन प्रहर, जो धरता धरता ती उतरली असेल चुकून एखाद्या किर्र डोहात. थांबावं, जरा थांबावं, वाट पाहावी तिची तीच बाहेर येण्याची. थांबावं, वाट पाहावी तिची तीच बाहेर येण्याची. देऊ करू नये उगाचच आपला परका हात. गुंफत असेल कदाचित ती स्मरणातून घरंगळलेली कुठलीशी एखादी विस्मरित साखळी. गुंफत असेल कदाचित ती स्मरणातून घरंगळलेली कुठलीशी एखादी विस्मरित साखळी. कुणास ठाऊक, कुणास ठाऊक कुठलं सांधकाम सुरू असेल तिच्या आत खोल खोल या कातरवेळी. नजर जरी वरवर कोरी शून्य बिन्य दिसते, दिवे लागणीच्या वेळी जाऊ नये मैत्रिणीच्या घरी, ती तिच्या समाधीत असते. ती तिच्या समाधीत असते. कवयित्री शशी डंभारे, वाचक स्वर स्मिता सैंदानकर.